मस्त असे चुडे. तुझा चुडा दाखव किती घातले, पाटल्या बांगड्या. हे आमच्याकडे ओरिजिनल. ब्लाऊज कसा बसला तुला? ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला. मी काय हुक ह्याचे बॅक हुक्स मागे. कलर काढते आणि मी म्हणजे स्टेप बाय स्टेप दाखवते, जी चॉईस होते त्यामध्ये ते केलेलं आहे. कुठला तरी कॅमेरा आणि त्याचे लेन्स, महागडे लेन्स वापरून केलं असं वाटतं. म्हणजे बॅक सीन मध्ये तसं बघायला गेलं तर त्यांनी फक्त शूटिंगच नाही, इतरही गोष्टींमध्ये ते खूप त्यांनी पूर्ण त्यांचं मनापासून सगळं करतात. चुडा भरून झाला म्हणजे बांगड्या नवरीच्या थोड्या भरलेत, परत भरायच्यात मानाचे. आज मान असतो म्हणून कोणाचं शूट घ्यायला जमलं नाही, कारण मी सगळं सामान आणायला गेले होते, ज्या त्या बांगड्यावरून गेले. आजच्या मला वाटतं 3 व्हिडिओ बनलेत आणि त्याच्यामध्ये आम्ही सकाळी सुवासिन, त्यानंतर पूजा बिजा, आणि आत्ता सगळे निवांत गेल्यानंतर आम्ही आत्ता कॅमेरा हातात घेतलो. मेन नऊवारी आहे तो तुम्हाला लुक दाखवायचं आहे. मस्त असे चुडे. तुझा चुडा दाखव किती घातले, पाटल्या बांगड्या. हे आमच्याकडे ओरिजिनल ह्याचाच मान असतो. म्हणजे सोलापूरला अजून सुद्धा ह्या ठस्याच्या ओरिजिनल बांगड्या, हे पाटल्या आणि ह्याला बिलवर तोडे असतात, पण हेच डिझाईन आहे, दुसरी चालत नाही ना आपल्याकडे अजून सुद्धा. आणि मंगळसूत्र पण 2 साखळीचं ना. तुझं कसं केलंय? हो, असं 2. त्या दिवशी लग्नाच्या दिवशी किती मला जमणार आहे माहिती नाहीये. तर साडी पूर्ण शिवून आणले. कलर तिने चॉईस केला होता. ऍक्च्युली चिंतामणी पण येत नाही का, हा थोडं माझे वेगळाच आला हा कलर. चिंतामणी पण नाहीये प्रॉपर, थोडंसं ब्ल्यू मोर पंखीमध्ये. हा असं काहीतरी आहे. आणि आता लुक दाखवते, कारण मला नऊवाऱ्या ज्या मीच घालून फिरते आणि माझाच लुक पाहता तुम्ही. आज माझ्या भाचीचं दाखवते कसं दिसतं. मागचं सगळं इग्नोर करा पसारा, कारण पाहुणे किती होते आज, नाही म्हणलं तर 60-70. सुवासिनीच 11 जणी होतो. परत सगळे पाहुणे रावळे येतात. जे पाहुणे रावळे येतात त्यांचा मानपान असतो, बांगड्या भरणं सगळ्यांना. ते दांडा जो असतो ना तो बांधलेला तो असतो, गजरे असतात, ओटी भरायचं असतं, भरला पोशाख असतो. ते सगळ्या जे रीती आहे त्याप्रमाणे करतो.
आणि ते सगळं झालं, व्यवस्थित झालं. आणि आम्ही कितीतरी लुक ठरवलं होतं, ही साडी घालायची, ते कानातले घालायचे, घालायचे. ॲक्च्युली कानातलं गळ्यातलं काहीही घालायला मिळालेलंच नाही आहे, कारण वेळच नसतं, खूप घाई असते, मेन कार्यक्रम टायमामध्ये उरकायचं असतं. तर ह्याचा लुक मीच तयार केले. मेकअप काय केलं नाही, मागून दाखव, फक्त केस असं राऊंड केलं आणि त्याला गजरा बांधला, कारण आता परत कधी होईल माहिती नाही, पण छान दिसायला लागलं. श्रुतीने आदल्या इकडे करतेस, आदल्याच व्हिडिओमध्ये थोडंसं बोलले. आत्ता नऊवारीबद्दल डिटेल सांग, कशी चॉईस केलीस, म्हणजे ही जशी आहे ना ते प्रॉपर लोकांना दिसू दे की मी बॅक कॅमेराने घेते. मी चॉईस करताना काय केलं होतं, साडी चॉईस करताना? साडी चॉईस करताना तुम्ही शॉपमध्ये जाऊन मला सगळ्या साड्या त्यांच्या शॉपमध्ये टेबलवरती त्यांनी काढून ठेवल्या होत्या, सगळ्या रेडी पण होतं. त्यांनी तिथून मला व्हिडिओ कॉल केला, शॉपमधूनच तिथून व्हिडिओ कॉल करून सगळ्या एवढ्या रंगाच्या 9 साड्या असतात, त्यामधलं तुला कुठला आवडतं, तुला कुठलं कलर खास वाटतं, ते सगळं दाखवलं. आणि जे जे साड्या मी त्यांना विचारले हे कसं आहे ते कसं आहे, त्याबद्दल त्यांनी साडी ओपन केले. हा कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, या कलरचा साडी आहे, ह्याच्यात खूप वेळ गेला. आणि शेवटी मला चॉईस करून 2 कलरचे चॉईस झाले. एक हा कलर होता आणि एक ग्रीन कलरचा होता. ग्रीन होता का ग? हा ग्रीन हिला आवडला होता, पण मी नको म्हणायचं कारण काय होतं, बसतो कारण दोघींचे पाय दुखायला लागले. ग्रीन पसंत केला होता, पण ग्रीन ही साडी आमच्यामध्ये नॉर्मली साखरपुड्याला, त्यानंतर चोळ्याला, कुठल्याही साडी कुठल्याही कार्यक्रमाला ग्रीन ही मानाची असते. तिला म्हणले ती तर साडी तुला नेहमीच भेटणार. ॲक्च्युली ग्रीन पण साडी खूप हे होती, नंतर ही चॉईस केली. म्हणजे लोकांना कसा प्रश्न पडतो माहिती आहे का, की ह्यांच्याकडून साडी घेताना कसं करायचं, कारण आता व्हिडिओ कॉलिंग करताना सगळ्यांची शूटिंग तर करू शकत नाही. तिने मला बोलले होते की मामी तुला जी आवडते ते तू घे, पण तसं नसतं. कसं असतंय, मी रोजच्या साड्या बघते, मला सगळ्या साड्या चांगल्या दिसतात, त्यामुळे तुला चॉईस करताना तुझ्याशी जसं करते ना बाकीच्यांशी पण तशीच करते. असं नाही की तू आहेस म्हणून तुला खूप वेळ दिला, असं नाही. एक एकदा कसं नवरी कधी ही साडी बघ नाही म्हणलं तरी 4-5 हजार इन्व्हेस्टमेंट करतात, कमीत कमी 2,500ची साडी घेतलं तरी ते ब्लाऊज धरून 4,000पर्यंत सहजासहजी त्यांच्या मनासारखंच व्हायला पाहिजे. आणि सगळ्या साड्या कुठलीच नवरी किंवा कोणाची शिवलेली मी काय तिथं जात नाही, तर तिथं जाणं माझं हे जमत नाही. तर आता भाचीसाठी खास मी शिवून आणले होते. लग्नात मी तिला विचारलं तुला काय हवंय, दुसऱ्या कुठल्या वस्तू ते हव्या आहेत का, मी म्हणले नऊवारी बघ. मोस्टली आमच्याकडे नऊवारी खूप कमी वापरण्यात येते, पण आता सगळे घालतात, तर तिने ती चॉईस केली. माप पण अंदाजे तिची उंची बिंची मला माहिती, पण ब्लाऊजचा माप मी तिला काल परवा विचारल्यावर तिने सांगितलं, त्यानुसार शिवलं. ब्लाऊज कसा बसला तुला? ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला. मी त्यांना म्हणलं होतं ब्लाऊज स्टिच करण्याच्या अगोदर त्यांनी मला विचारलं होतं, मी म्हणलं नवारी साडीवरती फुगीरच ब्लाऊज छान, फुग्यावाला. आणि त्यामध्ये ह्याचं वैशिष्ट्य काय, हुक ह्याचे बॅक हुक्स मागे आणि ह्याला प्लस नॉट लावले, त्याच्यामुळं ते खास उठून दिसायला लागले. फिटिंग कसं बसलं, पिन्स्कट बॅक हुक, म्हणजे फिटिंग मध्ये काही 19-20 गडबड झाली. तिला ते बोलते मामी फक्त लिहून दिलं त्या मापावर. माझी पहिली साडी असेल की माझे हुक्स ह्याला बॅक आहेत ब्लाऊजला. नाही पण साड्या माझे पण बघ ना गळा उतरत नाही, आणि समोरचा गळा म्हणजे अनकम्फर्टेबल काहीच वाटत नाही. आणि ही साडी तिने माझी इच्छा थोडीशी ब्राह्मणी होती, म्हणजे आमच्याकडे थोडीशी त्या ब्राह्मणी ठीक आहे, शाही मस्तानी म्हणल्यावर थोडंसं वेगळं वाटेल, पण ती बोलली नाही मामी मला शाही मस्तानीच हवे. ऍक्च्युली व्हिडिओमध्ये तिला जेव्हा साडी चॉईस करायची होती बराच वेळ तिला, म्हणजे दोन्ही मी साड्या असे वेअर करून मिररमध्ये दाखवते, ते कधी तर व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. म्हणजे अशी साडी चॉईस करताना इतकं वेळ मी सगळ्यांना देते. आधी मी काय करायची, ते कलर सांगतात ते फोटो घ्यायचे, मग त्यांना पाठवायचे. मग मला ते नंतर डाऊट यायला लागला, कलर एक सांगतात आणि दुकानात गेल्यावर किती होतं, म्हणजे भले तिथे 30-40 साड्या असतात, सगळ्यामधले एक कलर काढते आणि मी म्हणजे स्टेप बाय स्टेप दाखवते, जी चॉईस होते त्यानुसार. तुला काय आवडतं, माझ्याकडे बुकिंग करायला हवं लोकांनी की नको? करायला हवं. क्वालिटी कशी आहे साडीची? क्वालिटी चांगला आहे, डिझाईन चांगला आहे, कलर कॉम्बिनेशन. नऊवारी शिवणारे मध्ये खूप कमी असतात, शक्यतो आपण ब्लाऊज तर सगळीकडे टाकतो, पण नऊवारी साडी सोबत त्याच्यासोबत मॅचिंग म्हणजे ते ब्लाऊज परफेक्ट ब्लाऊज, ते पण फिटिंग बसणारं ब्लाऊज हे खूप रेअर बघितलं. आणि कसं असतंय ब्लाऊज मुळे लुक छान येतो. हा ब्लाऊज तुला कशावर चालेल, म्हणजे आता चंद्राबाई फेमस आहे ते. आणि मेन काय असतं नेहमी घेताना, ती मला बोलली होती की नॉर्मल साधी सिंपल साडी घ्या मामी, एवढी महागातली घेऊ नका कारण वापरण्यात येत नाही. तिला म्हणले ते तू विचार करू नको, कारण काय कधी तर घालतो. आता बघ हे कसं लुक चांगलं आलंय, किंवा मागचा पदर आहे भरलेला, एकदम पण का 10-12 हजारापर्यंत जात नाही, 5 हजारापर्यंत बसतात. त्याच्यापेक्षा थोडी लेवल कमी घेते, म्हणजे 500 किंवा 1000, 3000, 3500च्या आसपासची साडी
पदर आणि काठ आणि त्याचं हेवी लुक कपडा ह्याच्यावरती ठरतं. मी तिला वेल्वेट पण विचारले तर ती वेल्वेट नाहीच बोलली. मग दुसरी मी इरकल हे ते पॅटर्न आणि आवडली आणि बसली तिला. छान लुक पण छान दिसतोय. तर कधी साडी घेताना माझा दाखवण्याचा उद्देश हा होता. प्रत्यक्षात साडीचा लुक मी आता प्रॉपर तिला कशी आली ते दाखवणारच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात म्हणजे चांगली गोष्ट म्हणजे हिचे जे व्हिडिओ बनवले होते शॉर्ट व्हिडिओ त्याला खूप जणांनी कौतुक केलं. रिप्लाय छान आला. काय आलं त्या व्हिडिओबद्दल? तुला रिप्लाय काय आला? व्हिडिओ खरंच सगळीकडे ज्यांनी ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले इतकं चांगलं रिप्लाय आला ना, इतकं ते मस्त त्यांच्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओ एडिट केला, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक गाणं लावलं ना, ते डिक्टो कसं आपण बाहेर जसं सांगतो प्रॉपर जसं शूट मलाही वाटलं नाही. आपण फोटोशूटच्या दुकानामध्ये जाऊन सांगतो का असं करा तसं करा, त्या पद्धतीने झालं. असं वाटतच नाही की ते आपण आपल्या मोबाईलमध्ये केलेलं आहे. कुठला तरी कॅमेरा आणि त्याचे लेन्स महागडे लेन्स वापरून केले असं वाटतं. ज्यांनी पाहिलंय तर कुठला तर प्रोफेशनल इतकं क्लॅरिटी आहे त्या फोटोला व्हिडिओला, इतकं क्लॅरिटी. आणि त्यावेळेस पण काही एवढं मी प्लॅन केलं नव्हते कारण आमच्याकडे कॅमेरा काढणं थोडंसं अवघड जात आहे. घरचे सगळ्या जावा बिवा बसलेल्या असतात आणि मी एकटीच असं फिरणं मला अनकम्फर्टेबल वाटतं. पण एक होतं तिचं व्हिडिओ शूट होणार नव्हता एंगेजमेंटला, फक्त फोटो सांगितले होते. आणि तंगीची म्हणजे माझ्या नंदीची खूप इच्छा होती की तिचे तुम्ही टाका. त्यांनी काय जास्त नाही 1-2 सांगितले पण सहजासहजी ते इतके छान शूट झाले ना, कंटाळा येत होता त्या दिवशी अक्षरशः. म्हणजे तिलाही मलाही कारण खूप दगदग होते. पण तरी जसं जमेल तसं आम्ही प्रयत्न केलो. पण तुमचं इतकं अप्रतिम रिप्लाय आला, मलाही ते शिकायला मिळालं. मलाही नंतर जेव्हा कौतुक झालं ना तेव्हा ते व्हिडिओ पाहिले मी. खरंच त्याच्यामध्ये मीही मानते की एंगेजमेंटचा तो छोटासा पार्ट घेऊन एडिट करणं खूप छान वाटतं की चालेल म्हणजे मी आलेलं सार्थकी लागलं. आणि आत्ताही मी तिला बोलली होते मी 24ला येते हळदीला सकाळी कारण कामाचा लोड खूप आहे. पण ते बोलते नाही मामी आजचा कार्यक्रमाला तू हवे, नंतर सगळं मेहंदीला तू हवे, भरात नको. ठीक आहे, काम तर नेहमीच असतंय आणि दुसरं कामापेक्षा वेळ देणं आणि आपलं आहे तर ते जास्त गरजेचं होतं. हेच नाही, माझ्या जितक्या पुतण्या आहेत, जितक्या भाच्या आहेत किंवा माझ्या भावाकडच्या बहिणींच्या बोलवतात. का बोलवण्याचं काय कारण असेल मला अजून कळलं नाही. मला तरी वाटतं म्हणजे मला कसं वाटतं तुम्ही खूप सांगतात मुली त्यांच्या मुलीप्रमाणे तरी मला सांगतात. एवढं जवळून एवढं हे करून त्यांनी प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट सांगतात. कुठं मी चुकते, कुठं बरोबर आहे, सगळं व्यवस्थित सांगतात. मी चुकले तर त्याला बरोबर कसं करायचं आणि मी काहीतरी कामाला लेट करायला ते लवकरात लवकर माझ्याकडून कसं पूर्ण मला मुलीप्रमाणे पूर्ण जपतात. नाही सांगणं गरजेचं असतं. आणि कदाचित मला वाटतं ना मी सगळेच काम करते की काय असं वाटतंय. म्हणजे जे हाताला पडेल ऍक्टिव्ह आहे असं नाही की फक्त याच कामामध्ये. नाही ऍक्च्युली पुतण्यांचं दुपारी पण जेवताना पण सुद्धा ते तर शूट केलं. हो नाही काय माहिती या फक्त शूटिंगच्या कामाशी जाऊ पण इतर कामाला कारण हा स्वभाव माझ्या काकांचा होता म्हणजे माझ्या सणांचा. म्हणजे बॅक सीन मध्ये तसं बघायला गेलं तर त्यांनी फक्त शूटिंगच नाही इतरही गोष्टींमध्ये त्यांनी पूर्ण त्यांचं मनापासून सगळं करतात. आणि काय असतं असे कार्यक्रमाच्या वेळेस आपण जर पाहत बसलं ना तर ते वेळेवर होत नाही. आज आमचं सगळं करता करता लेट होतं, खूप लेट होतं. त्यामुळे इतकं फास्ट नंतर आणि असं नाही मला कुठेही जा बोलेल दुकान येते मी कुठलीच गोष्ट नाही म्हणत नाही. कारण कसं असतं वेळेत होणं महत्वाचं आहे. आपलं लेकरू असू दे, भाची असू दे, चुलत असू दे, सख्खे असू दे, सगळे असू दे, ह्या वेळेस उभं राहणं जास्त सगळ्यात गरजेचं. तर चालेल, आता बॅकग्राऊंडला मी तिचं पूर्ण शूट घेऊन दाखवते. साडी कशी दिसते ते तुम्ही पहा. आणि तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर कधी ऑर्डर देताना फक्त मला 8 दिवस आधी द्या आणि तुम्हाला घरपोच साडी मिळेल. तिच्या बॅकग्राऊंडला किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तिचं पूर्ण लुक दिसेल. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं तुम्ही एंगेजमेंटच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिले, लग्नाचाही पूर्ण मी कव्हर करण्याचा प्रयत्न करते. त्यालाही तितकाच तुमचा रिप्लाय येईल. त्याबद्दल आधीच मी धन्यवाद मानते. आता मी तुम्हाला लुक दाखवते. तरीही घाई झाली साडी नेसवताना, एवढी मला हे वाटलं नाही. आणि चुडा छान दिसतोय. मिऱ्या बघा तुम्ही शाही मस्तानीच्या ह्या. मागून फिर असा काष्टा दाखवते. आणि हा काष्टा आणि हा जो साईडचा घोळ येतो ना, हा जो घोळ आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही हा जो काष्टा दिसतो ना हा पूर्ण तुम्ही नेसवल्या म्हणजे तसं घोळ येतो. आणि हे प्रॉपर असा काष्टा आहे. हा पदर आहे आणि ब्लाऊजचा लुक सिम्पलच आहे, नॉटवाला आहे. अशी फिर थोडीशी बाई दाखवू. आणि ही बाई आहे विदाऊट मेकअप आज आमची नवरी, तरी मस्त दिसते. आणि जुबे घातलेत का ना, नाकातली नथ कुठं पडली, आता कुठं तरी पडली दिसते. तर अशी तयारी केली. तर हा ओव्हरऑल लुक असा आहे. तर चालेल, हा आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पण पाहिला आहे, लुक पण पाहिला आहे.
खूप थकलोय सगळेजण. आता आवरायचं की अजून बसायचं शूट करत. नवरीला जास्त थकवायचं नाही. चालेल.